साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. नवीन 3 कायद्यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात कार्यशाळा संपन्न. कार्यशाळेत पोलिसांसह शिक्षक व चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी उपस्थित. दिनांक 17 जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसीय कार्यक्रमाअंतर्गत प्रशासकीय माहितीबाबत आज बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे नवीन 3 कायद्यांसंदर्भात प्रसार व प्रसिद्धीसाठी SDPO सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली. यावेळी मंचकावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांबळे व चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी उपस्थित होते. बुलढाणा शहर पोलीस स्टेशन व चेंबर ऑफ कॉमर्स बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या काही CRPC कायद्यांचे रूपांतरण भारतीय दंड संहितामध्ये झाले असून या संदर्भात जनतेत जनजागृती व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारत साक्ष संहिता 2023 या 3 कलमांसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती प्रसिद्धी करण्यासाठी कार्यशाळेचे बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांबळे यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक तसेच शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक यांना नवीन 3 कायद्यांसंदर्भात जनजागृती पर DYSP सुधीर पाटील, ॲडव्होकेट AP मॅडम, ॲडव्होकेट कस्तुरे मॅडम यांनी उपस्थितांना नवीन कायद्यांचे मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व सामान्य नागरिक यावेळी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कायद्यामध्ये पोलिसांना विस्तारित अधिकार देण्यात आलेले आहे. या कायद्यामध्ये गुन्ह्यासाठी प्राथमिक चौकशी अगोदर करण्यात येत होती की सरांनी सांगितल्याप्रमाणे की पोलीस स्टेशनला आल्याबरोबर अगोदर FIR फाडायचं आणि त्याच्यानंतर चौकशीसाठी ठेवायचं. किंवा मग इन जनरल जर बोलायचं झालं तर बरेच लोकांचे फोन यायचे आणि त्याच्या प्रेशर खाली गुन्हे दाखल होत होते, FIR फाटत होते. माननीय पोलीस निरीक्षक श्री ठाकरे साहेब यांनी आम्हाला कळवलं की आज कायदेशीर मार्गदर्शन करायचं आहे लोकांना. नवीन कायदे जे आहेत ते काही लोकांना माहिती नाही आहेत आणि चेंबर ऑफ कॉमर्स बुलढाणा आणि पोलीस पाटील या लोकांना कायद्याची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आज या कार्यशाळेचं आयोजन आपण करण्यात आलेलं होतं. पूर्वीचे जे काही कायदे होते, भारतीय दंड संविधान आणि त्याच्यानंतर CRPC वगैरे जे काही कायदे होते, या कायद्यामध्ये नवीन जी सुधारणा झाली आहे त्याबाबतच्या काही कलमांबाबत लोकांना माहिती आणि लोकांना बेसिक नॉलेज मिळावं म्हणून हा कार्यक्रम आज रोजी इथे बुलढाणा येथे पार पडलेला आहे. माननीय मुख्यमंत्री सर यांची 100 दिवसीय कार्यक्रमांच्या अंतर्गत जी प्रशासकीय बाबीचं नॉलेज आहे, स्वच्छता आहे, जनरल जे कायद्यांचं नॉलेज आहे या संदर्भाने माननीय SP सर यांच्या मार्गदर्शनाने आज रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनतर्फे 3 नवीन जे कायदे आहेत त्यांचे प्रसिद्ध व प्रसारासाठी कार्यशाळेचे आयोजन केलेले होते. त्या अनुषंगाने बुलढाणा शहर पोलिसातील संबंधित सर्व चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध शाळेतील शिक्षक वर्ग, प्रिन्सिपल वगैरे यांना आमंत्रित केलेले होते. तसेच माननीय कोर्टाचे ॲडव्होकेट APP मॅडम, कस्तुरी मॅडम, ॲडव्होकेट सोडतकर, माननीय SDPO सुधीर पाटील सर असे यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्या सूचना ज्या होत्या, त्यांचे जे प्रश्न जे होते यांचेसुद्धा निकाल